आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी छान अशी आहे ना मुळ्याची भाजी बनवणार आहे। तर मी कशी मुळ्याची भाजी बनवते ती तुम्हाला दाखवणार आहे। तर चला तर मग आपण बघूया। तर सर्वप्रथम मी आहे ना ही एक ना मुळ्याची जुडी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता हे मुळे पण आहेत मी सोलून घेणार आहे। दाखवते तुम्हाला, सोलून घ्यायचा हा मुळा आणि ही भाजी आहे ना मी बारीक चिरून घेणार आहे आणि हा मुळा सोलून किसून घेणार आहे। तर आपण बघूया, आपण आहे ना हा सोलून घेऊया। आता मी सगळ्या सोलून घेते ते मुळे। तर इथे मी आहे ना मुळे असे किसून पण आपलं सोलून घेतलेले आहेत। आता मी आहे ना किसणार आहे, किसण्याने किसून घ्यायचं। मी आहे ना किसून घेतलेला आहे। तर आता ह्याच्यामध्ये आहे ना पाण्याचं प्रमाण भरपूर आहे, तर मी त्याला आहे ना पिळून घेणार आहे। पण त्याच्या अगोदर आहे ना मी ही बारीक चिरून घेणार आहे। याची पानं आहेत ती मुळ्याची, डेट पण घेणार आहे, ते बारीक चिरून घेणार आहे। हेच बघा, छान अशी आहे ना बारीक चिरून घेतली ना। ते आहेत ना मी मुळ्याची पानं आहेत ना ती चिरून घेतलेली आहेत बारीक, आणि इथे किसून घेतलेला मुळा आहे ना त्याचा आता ना मी पाणी काढून घेणार आहे। बघा, पाणी भरपूर प्रमाणात असतं ना, ते पाणी काढून घ्यायचं। हे बघा किती पाणी निघालं। पाणी काढून घेतलं ना तर ती भाजी आहे ना ही होत नाही, चुरट नाही होत, म्हणजे असं उग्रच लागत नाही, म्हणजे असं पाणी काढून घ्यायचं। असं हे सुक्कं बनवून घेतलेलं आहे, हे सगळं आहे ना मी पाणी काढून घेते। हे बघा याच्यामध्ये किती पाणी होतं ना। हे ना पण हे आहे ना पाणी काढून घेतलेलं आहे ना ह्याच्यामध्ये, ह्या किसामधून परत बाउलमध्ये घेणार आहे आणि हा पाला पण बाउलमध्ये घेणार आहे। आणि ह्याच्यामध्ये मी मीठ टाकून छानपैकी आहे ना परत ती भाजी चुरणार आहे, म्हणजे मिक्स करून घेणार आहे ती छान अशी। याच्यामध्ये आहे ना मी मीठ घालून घेणार आहे, छान अशी आहे ना ती भाजी अशी चुरून घेणार आहे, म्हणजे असं मीठ असं याला लागेल छानपैकी, छान अशी चुरून घ्यायची। या भाजीला आहे ना म्हणजे असं उग्रसपणा येतो ना ह्या भाजीला, तसा येणार नाही, म्हणजे असं म्हणजे पाणी जर एक्स्ट्राचं येत असेल ना तर पिळून घ्यायचं पाणी, म्हणजे असं उग्रस असतं ना जरा ही भाजी। बघा ह्या भाजीला आहे ना मी छान अशी चुरून घेतलेली आहे। आता आहे ना आपण ह्या भाजीला फोडणी देऊया, फोडणीला घालूया।
आता इथे आहे ना कढई ठेवलेली आहे गॅसवर, ती पण अशी तापण्यासाठी. तेल टाकते मी जरा बऱ्यापैकी, तेल 2 चमचे जास्तच टाकलेलं आहे ते. आणि आहे ना लसूण ठेचून घेणार आहे, लसूण पण घालणार आहे. आहे ना तेल तर पण छान तापले आणि लसूण पण घालणार आहे मी. आहेत ना 2 बारीक चिरलेले कांदे आहेत, ते पण ऍड करणार आहे. छान अशी तेलात आहे ना परतून घ्यायचं. हा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा छान. त्याच्यामध्ये आहे ना मी आता मिरची घालणार आहे, तिखट नाही घालणार, तिखट मसाला नाही घालणार आहे, मिरचीच करणार आहे. तर त्याच्यात ना असे 2 भाग करून घ्यायचे, ते पण त्याच्यामध्ये घालायचे. तर मी आता हे ना कांद्यामध्ये मीठ घालणार आहे चवीपुरतं. ऑलरेडी ह्याच्यामध्ये मी मीठ घातलं होतं, त्यानुसार मी ते मीठ घालणार आहे. फक्त कांद्याला, कांदा पण पटकन आपला आहे ना छान असं नरम पडेल, शिजेल. आणि थोडंसंच मीठ घालणार आहे आणि हळद. छानपैकी आहे ना हे पण परतून घेऊया आपण हळद घातल्यावर कांदा. आणि त्याच्यामध्ये मी ह्या मिरच्या घालणार आहे तिखटपणा येण्यासाठी. छान असं झटपट होणारी आहे ही रेसिपी. आता आपला कांदा पण छान असा झालाय, परतला गेलाय. तर त्याच्यामध्ये मी हे मुळ्याची भाजी घालणार आहे. छान अशी आहे ना परतून घ्यायची. आणि ही झाली ना भाजी की त्याच्यावरून मी हे घालणार आहे, ओलं खोबरं घालणार आहे किसून. तर मी थोड्या वेळासाठी आहे ना झाकण मारते, पटकन होईल ती भाजी. त्याच्यावर मी आहे ना झाकण मारते का पटकन होईल. झाकण काढते, वाफेने अशी छान शिजले. तर थोडा वेळ आहे ना हे झाकण काढून थोडा वेळ अजून थोडे 5 ते 10 मिनिटं ठेवून 5 मिनिटं ठेवली ही भाजी आपली छान होईल. थोडा वेळ अशीच ठेवायची. थोडं त्याच्यामधलं असं पाण्याचं प्रमाण आहे ना थोडं कमी होऊ दे, म्हणजे अगदीच नाही, जास्त नाही पाणी, ते थोडी सुकू दे. वरून आता होतच आलेली आहे. आता मी वरून आहे ना ओलं खोबरं टाकते आणि छान असं मिक्स करून घेते. ही आपली भाजी खाण्यासाठी तयार. छान बघा अशी भाजी झालेली आहे, खाण्यासाठी तयार आहे. मी आता आहे ना या आवेलाचं ताट वाढते. छान झालेली आवेल कशी आता स्कूलमध्ये जायची तयारी सुरू झालेली आहे ना, त्यामुळे असं पटकन असं त्याला जेवायला द्यायचं. डाळ भाजी
भाजी किती छान दिसते, दिसायला पण छान दिसते आणि ती खायला चवीला पण छान झालेली आहे. तुम्ही पण अशाच प्रकारे ट्राय करा, नक्की छान होईल. अविकच्या स्कूलचा जायचा टाइम झालाय आणि अविक आता जेवायला घेतला नाही. तो जेवूनच जातो ना स्कूलमध्ये. अविक काय खातोय रे तू? मुळ्याची भाजी. कशी झाली मुळ्याची भाजी? आणि थंडीतून खायची असते, चांगली असते माहिती आहे का मुळ्याची भाजी? तुला आवडली की नाही? हां, अविकने सोप्यावर डायनिंग टेबल बनवलाय